म्हाळादेवी येथील श्री खंडेश्वर यात्रा महोत्सव उत्साहात संपन्न. अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील म्हाळादेवी येथील पंचकृषीचे ग्रामदैवत श्री क्षेत्र खंडेश्वर यात्रा उत्सव नुकताच उत्साहात संपन्न झाला. सदर यात्रा उत्सव श्री खंडेश्वर देवस्थानचे अध्यक्ष तसेच अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रदीप हसे यांच्या मार्गदर्शनाखाली व ग्रामस्थांच्या सहकार्यातून पार पडला. यावेळी महामंडलेश्वर महंत रामकृष्ण महाराज लहवितकर हे उपस्थित होते. खंडेश्वर महापूजा, अभिषेक, देवकाठ्यांची महापूजा, आरती, शोभेचे दारोकाम आदी कार्यक्रम यावेळी झाले. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध स्वप्न सुंदरी ऑर्केस्ट्रा कार्यक्रम व कुस्त्यांचा जंगी हंगामा यावेळी झाला. यात्रोत्सवात ग्रामस्थ व भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. लोकसंवाद न्यूज चॅनेल प्रतिनिधी पत्रकार लहू सातपुते यांनी संकलित केलेला वृत्तांत आपण पाहूयात. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. अक्कलकोट स्वामींची पालखी निघाली, अक्कलकोट स्वामींची पालखी निघाली. पालखीत शोभते योगीराज माऊली, प्रेमाची सावली. दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो, दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. रमूया नादा देऊया सादा, स्वामींच्या कृपेचा घेतो प्रसाद. रमूया नादा देऊया सादा, स्वामींच्या कृपेचा घेतो प्रसाद. अबलालात या पहा निघाली विश्वाची सावली, अबलालात या पहा निघाली विश्वाची सावली. माझी योगीराज माऊली, दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो, दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. साईनाथ देवा करतो स्वामीनाथ देवा, चिन्मय रूप दाखव घेऊन बालक सेवा. काकड अर्धी करतो साईनाथ देवा, करतो स्वामीनाथ देवा, चिन्मय रूप दाखव घेऊन बालक सेवा. मस्त आधी काकडाला आतून काकडा गेला, वैराग्याचे तूप घालून तो मी भिजलेला, वैराग्याचे तूप घालून तो मी भिजलेला. काकडा अर्धी करतो साईनाथ देवा, करतो स्वामीनाथ देवा, चिन्मय रूप दाखव घेऊन बालक सेवा, चिन्मय रूप दाखव घेऊन बालक सेवा. सैनिक दुर्भक्ती चालाले तो मी भेटला, तो मी भेटला. तद्वत घालून गुरु प्रकारे प्रकाश पाहिला. काकडा अर्धी करतो साईनाथ देवा, करतो स्वामीनाथ देवा, चिन्मय रूप दाखव घेऊन बालक सेवा, चिन्मय रूप दाखव घेऊन बालक सेवा. खालील गाडन वधील चल डोळ्यात बाहेर तुझे नवे अलीकर अनंत गुंजल भावी वारी रमाली रवा. तमेव माता पिता तमेव तमेव बंधू सदा तमेव विद्या तमेव तमेव सर्व तमेव. काय नवाच्या वर्षी बाहुदा पदा बापू सुजवा लोकयंतम सुभस्मे नारायणाय समर्पया. अचरम स्वप्न नारायण कृष्णा पूर्ण वश्री हरि सीता माता मुक्ता वलम चारिकी राय कमला जगत. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे. सन्मानित ही लावणी महाराष्ट्रपुरती मर्यादित न ठेवता परराज्यामध्ये दुबईमध्ये जाऊन जिने लावणीचा हा प्रयोग सादर केला अशी या कार्यक्रमाची लावणी तारका शीतल पुणेकर.
बारीक बारीक ये बघ महिला मंडळ टाळ्या झाल्या पाहिजे महिला मंडळ क्या बात है बहुजन विकास आघाडीकडून वसई विरार महानगरपालिकेमध्ये नगरसेविका म्हणून प्रचंड मतांनी निवडून आल्या. पुन्हा एकदा काजल ताईंचं या ठिकाणी खंडेश्वर देवालय ट्रस्ट आणि सर्व ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतोय. त्यांचं या ठिकाणी हार्दिक आभार मानतोय. यानंतर वैभवराव पिचड यांच्या वतीने राहुलजी देशमुख, यानंतर वसई विरार महानगरपालिकेच्या नगरसेविका या गावच्या कन्या काजल गोपाळे मॅडम, यानंतर सन्माननीय महेशजी हसे, कृपया आपण नारळ वाढवण्यासाठी पुढे यावं. त्यानंतर प्रसाद हसे. कार्यक्रमाचं उद्घाटन या ठिकाणी संपन्न होतोय. कार्यक्रमाचं उद्घाटन या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. युवा उद्योजक प्रसाद भाऊसाहेब हसे यांनी आज काल 3.25 किलो वजनाची जो खंडेश्वराच्या मूर्तीवर जो पाळणा आहे त्या पाळण्यासाठी चांदीचा पाळणा या ठिकाणी लोकार्पण केलेला आहे. त्याबद्दल आमदारांच्या हस्ते प्रसादचा या ठिकाणी एक छोटासा सत्कार आपण करूया. प्रसाद हसे यांनी समोर यावं आणि नेहमीच देवस्थानच्या कामामध्ये त्यांचा सहभाग असतो. त्याचबरोबर महेश हसे, महेशजी पंडित हसे यांनी इंग्रजी विषयामध्ये त्यांनी अतिशय अवघड अशा इंग्रजी विषयात त्यांनी पीएचडी प्रदान केली. महादेवी गावामध्ये खंडेश्वर देवस्थानचे ट्रस्टचे अध्यक्ष आमचे सहकारी मित्र प्रदीपजी हसे यांच्या आग्रहाखातर खऱ्या अर्थाने या ठिकाणी या यात्रेच्या निमित्तानं खंडेश्वराचं दर्शन आणि आपल्या सगळ्यांचं दर्शन घेण्याचा योग त्या ठिकाणी आला. गेल्या अनेक वर्षापासून त्यांचे माझे जे स्नेहाचे संबंध होते त्याच्यातून खऱ्या अर्थाने त्यांनी गेल्या वर्षीच मला खूप आग्रह केलेला होता, परंतु गेल्या वर्षी मी येऊ शकलो नाही. जिल्हा परिषदच्या बांधकाम समितीचा सभापती असताना त्यांचा मला खरं म्हणजे परिचय झाला आणि त्याच्यानंतर ते सातत्याने माझ्या संपर्कात राहिले. एक अतिशय चांगल्या पद्धतीचं ग्रामपंचायत सरपंच म्हणून 25 वर्ष या गावामध्ये काम केलंय आणि विशेष म्हणजे बिनविरोध सरपंच म्हणून काम केलेलं आहे आणि आता या देवस्थान ट्रस्टचे देखील अध्यक्ष म्हणून ते काम करतात. त्यांचे सर्व विश्वस्त मंडळ त्यांच्याबरोबर अतिशय प्रामाणिकपणे काम करताना दिसत आहेत आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने या देवस्थानचा खूप मोठ्या प्रमाणावर असा विकास या ठिकाणी आपल्या सगळ्यांना पाहायला मिळतोय आणि भविष्यात देखील या देवस्थानचं महत्व संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचवण्याचं काम निश्चितपणे ते आणि त्यांचे सहकारी संवर्धन करतील. आज खरं योग आला. आज तुमच्या या ठिकाणी आता ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम सुरू होणार आहे. मला ही जाण्याची घाई आहे, फारसा वेळ घेत नाही. या ठिकाणी माझ्या हस्ते 2 महिलांचा सन्मान करण्यात आला. एक नगरसेविका वसई विरारमध्ये नव्यानं या गावच्या कन्या त्या ठिकाणी नगरसेविका म्हणून निवडून आल्या, त्यांचा देखील सन्मान करण्यात आला आणि दुसरी या गावची सुनबाई
त्यांना खऱ्या अर्थानं इंग्रजीसारख्या अवघड विषयामध्ये त्यांनी PhD मिळवली आणि म्हणून त्यांचा देखील सन्मान आज मला त्यांचा करण्याचा योग आला सन्मान. त्याच्याबद्दल खऱ्या अर्थानं मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो. सर्व ग्रामस्थानी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांच्या वतीनं त्या दोघींचंही मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढील कार्याला देखील मी मनपूर्वक या ठिकाणी शुभेच्छा देतो. आपण सगळ्यांनी मला बोलवलं त्याबद्दल तसं पारनेरचा आणि अकोल्यात मी मतदारसंघ माझा तो आहे, परंतु प्रदीपजींचा आग्रह खातर या ठिकाणी मला येण्याचा योग आला. माझ्याबरोबर आमचे 2-3 सहकारी ते व्यासपीठावर आलेले नाहीत. माजी जिल्हा परिषद सदस्य विश्वनाथजी कोरडे साहेब माझ्याबरोबर आहेत, माजी जिल्हा परिषद सदस्य वसंतराव चेडे आहेत आणि टेलिफोन खात्यातील निवृत्त अधिकारी विश्वनाथ चौधरी हे देखील माझ्याबरोबर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आणि म्हणून या त्यांच्याही वतीनं मी या यात्रेच्या निमित्तानं हार्दिक आपल्या सर्वांना उपस्थितांना हार्दिक शुभेच्छा देतो. रामकृष्ण. 1 दिवसापासून आपल्या महादेव गावच्या सुनबाई सौभाग्यवती जान्हवी अमोल हासे गेले 5 वर्षापासून येणाऱ्या भाविकांना यात्रेकरूंना 2 दिवस या ठिकाणी अन्नछत्र त्या ठिकाणी उभारलंय. हे 5वं वर्ष त्यांचं आहे. खऱ्या अर्थानं येणाऱ्या भाविकांना फार मोठं अन्नदान त्यांच्या हातून पुण्याचं काम या ठिकाणी घडतंय. परंतु ह्या यात्रेला त्या उपस्थित नाही, कारण श्रीलंकेला त्यांच्या मुलाची परीक्षा असल्यामुळं त्या श्रीलंकेला गेलेल्या आहेत. पण त्यांचे प्रतिनिधी म्हणून त्यांचे मॅनेजर सागरजी भालेराव यांचाही सत्कार खंडेश्वर देवस्थानच्या वतीनं ग्रामस्थांच्या वतीने संपन्न होते. कृपया त्यांनी समोर यावं. अत्यंत चांगलं नियोजन सागरजींनी केलं. महाराष्ट्राचं कुलदैवत भगवान खंडेश्वराची यात्रा सालाबाप्रमाणे चैत्र पौर्णिमा हनुमान जयंती दिवशी या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. त्या यात्रेच्या निमित्तानं विविध कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी आम्ही देवस्थान ट्रस्ट व ग्रामस्थ यांच्या सहकार्याने या ठिकाणी केलेलं आहे. कालपासून ही यात्रा चालू झाली. गुरुवार दिनांक 2/4/26 रोजी सकाळी खंडेश्वर मूर्तीची महाभिषेक पूजा संपन्न झाली आणि यात्रेला सुरुवात झाली. त्या महाभिषेक पूजेसाठी गावातील उद्योजक श्री प्रसाद भाऊसाहेब हसे उद्योजक पुणे, त्याचबरोबर आमच्याच गावातील एक युवा उद्योजक महेश पंढरीनाथ हसे, त्याचबरोबर विशाल अशोक हसे आणि श्री योगेश बाळचंद हसे व त्यांच्या सौभाग्यवती यांच्या शुभ हस्ते काल सकाळी खंडेश्वर मूर्तीचा महाभिषेक होऊन यात्रेला सुरुवात झाली. त्यानंतर 4 वाजता जी गावात चांदीची मूर्ती असते भक्ताच्या घरी, तिची 4 वाजता मिरवणुकीने ती मूर्ती मंदिराच्या गाभाऱ्यात स्थानापन्न करण्यासाठी ती आणली व तिचा अभिषेक पूजा आमच्याच गावातील सुनबाई पुणे येथील उद्योजक श्री वसौ डॉक्टर जान्हवी अमोल हासे, त्याचबरोबर श्री वैभव काशी, त्याचबरोबर नगरच्या नगरसेविका सौ विजयताई अरविंद पोटे, त्याचबरोबर श्री मिलिंद नायकवाडी कॉन्ट्रॅक्टर आणि श्री मुकेश सदाशिव हासे उद्योजक, त्याचबरोबर धनंजय सुभाष हासे महाराष्ट्र पोलीस यांच्या शुभ हस्ते त्या चांदीच्या मूर्तीचा अभिषेक पूजा ठिकाणी सकाळ संपन्न झाली. त्याचबरोबर रात्री देवकाठ्यांची महाआरती, महाराष्ट्रातून ज्या मानाच्या काठ्या येत असतात त्या काठ्यांची आरती काल रात्री 10 वाजता ह्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार डॉक्टर किरणजी लहामटे साहेब, त्याचबरोबर सौ विजयताई पोटे व उपस्थित सर्व भाविकांच्या शुभ हस्ते त्या देवकाठ्यांची महाआरती त्या ठिकाणी संपन्न झाली व आरतीला सुरुवात झाली. रात्री 2 वाजता पालखीचा कार्यक्रम या ठिकाणी चालू झाला आणि तो 5 वाजेपर्यंत पहाटे त्या पालखीची मिरवणूक, अश्वांचं नृत्य, हजेऱ्या असा कार्यक्रम पहाटे 5 वाजेपर्यंत संपत झाला. त्यानंतर ज्या काठ्या असतात त्या काठ्या शिखराला लागतात आणि 6 वाजेपर्यंत त्या ठिकाणी त्या पालखीच्या पुढे जोहार म्हणले जातात, हजेरी घेतली जाते कुलदैवतांच्या लोकांची काठ्यांची. असा पूर्ण रात्रभर कार्यक्रम तो संपन्न झाला आणि आज दुसऱ्या दिवशी 3/4/26 रोजी पुन्हा यात्रेला दुसऱ्या दिवसाचा प्रारंभ झाला आणि सांगायला आनंद वाटतो का 3 तारखेला थोडा पाऊस असल्यामुळे 4 वाजता या ठिकाणी बऱ्यापैकी पाऊस झाला, त्यामुळे थोडी गर्दी कमी झाली. परंतु त्या गर्दीची भर दुसऱ्या दिवशी
आज 3 तारखेला मात्र पाऊस नाही, त्यामुळे कालपेक्षा जास्त गर्दी भाविकांची आज या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळाली. दर्शन रांग भरपूर मोठी लागलेली आहे. अत्यंत सुलभतेनं सर्वांना दर्शन घेता येईल या पद्धतीनं देवस्थाननी त्या ठिकाणी सुविधा दिली आहे. आरोचं पाणी असेल, दर्शन रांग असेल. भाविकांना 2 दिवस जे भाविक या ठिकाणी यात्रेसाठी येतात त्या भाविकांनी या ठिकाणी आमच्याच गावच्या सुनबाई सौ डॉक्टर जान्हवी अमोल हसे यांच्या वतीनं गेली 5 वर्षापासून येणाऱ्या भाविकांना सकाळी 11 ते रात्री 10 वाजेपर्यंत अन्नछत्र या ठिकाणी आहेत, महाप्रसाद दिला जातो. तोही अत्यंत चांगल्या पद्धतीने काल जवळजवळ 8,000 लोकांनी त्या ठिकाणी त्या अन्नदानाचा लाभ घेतला. आजही माझ्या हिशोबाने आज जास्त गर्दी असल्यामुळे किमान 10,000 लोक त्या महाप्रसादाचा या ठिकाणी लाभ घेतील. आणि आज संध्याकाळी 10 वाजता या ठिकाणी ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. स्वप्नसुंदरी नावाचा मुंबई आणि पुण्याचे कलाकार आहेत. अत्यंत चांगला मोठा ऑर्केस्ट्रा या ठिकाणी संपन्न होईल. ह्या यात्रेसाठी विशेष करून जी काल देवकाठ्या असतील, पालखी असेल त्या शुभेची दारू दिली ते आमच्या तालुक्याचे उद्योजक संचालक अमृत संघाचे मान्य जगनशेठ देशमुख, दुसरे उद्योजक आमचे मित्र बाळासाहेब आरोडे, आमच्या गावातील एक उद्योजक मान्य सचिन भास्कर हसे यांनी जो काल यात्रेनिमित्त जो दारोगोळा दिला तो दारोगोळ्याचा शुभारंभ त्यांच्या हस्ते झाला. अशा पद्धतीनं हा कार्यक्रम झाला. त्याचबरोबर त्या पालखीसाठी खास आकर्षक आमच्याच गावचे प्रशांत हसे यांनी डीजे ऑनलाईन अत्यंत मोफत त्या ठिकाणी त्या मिरवणुकीसाठी काठ्यांचा कोणताही मोबदला न घेता तो डीजे आम्हाला त्यांनी उपलब्ध करून दिला. अशा पद्धतीने पहिल्या दिवशी कार्यक्रम झाला आणि आज 3ऱ्या दिवशी 4 तारखेला भव्य जंगी आघामा या ठिकाणी संपन्न होणार आहे. त्यासाठी महाराष्ट्रातील महाराष्ट्र विजेते, महाराष्ट्र चॅम्पियन असे मल्ल ह्या जंगी हंगामासाठी आम्ही या ठिकाणी बोलवले आहेत. 15 कुस्त्या फिक्स पैलवान केलेल्या आहेत. पहिली अंतिम कुस्ती ही 21,000ची आहे. सेकंड कुस्ती 15,000ची. नंतरच्या कुस्त्या 10,000, 7,000, 5,000, 3,000, 2,000 आणि जागेवर सुद्धा 100 ते 1,000 पर्यंत कुस्त्या या 4 तारखेला शनिवारी 4 ते हंगामा संपेपर्यंत असा हंगामाचा भरगच्च कार्यक्रम हा संपन्न होणार आहे. अनेक भाविक या ठिकाणी येत आहेत, दर्शन घेत आहेत. देवस्थान, ग्रामस्थान, तरुण मित्र मंडळ यांच्या वतीनं सर्व चोख बंदोबस्त व्यवस्था या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. ह्या देवस्थानची आख्यायिका अशी आहे की जेजुरीचा खंडोबा महादेवी या ठिकाणी आलेला आहे. त्यामुळे आमच्या लोकांना महादेवीचे लोक असतील, काही कुलदैवताचे मानकरी त्यांना जेजुरीला जाण्याची गरज नाही, कारण जेजुरीचाच खंडोबा या ठिकाणी पंचलिंगी महादेवाच्या अवतारानं शंकराचा अवतार असल्याने पंचलिंगी महादेवाची पिंड आहे. गेले 400-500 वर्षापूर्वीपासून ही यात्रा भरत असावी. ते मंदिर सुद्धा हेमाडपंथी आहेत. मला वाटतं अहिल्याबाई होळकरच्या काळातलं असावं. आणि ह्या गावाला विशेष करून ओळख, आमच्या गावाला जे नाव आहे म्हाळादेवी, ते खंडोबाच्या पत्नीचं नाव म्हाळसा. खंडोबाला 2 पत्नी, एक म्हाळसा आणि एक बाणू, आणि म्हाळसाच्या नावाने या गावाला म्हाळादेवी गाव नाव असं पडलेलं आहे. महाराष्ट्रात एकमेव असं गाव आहे की म्हाळादेवी गावानं 2 गावं या ठिकाणी नाही, म्हणून अशी आख्यायिका सुद्धा या देवस्थानाची आहे. या निमित्तानं सर्व भाविकांना मी आवाहन करतो की अजूनही 2 दिवस यात्रा आहेत. सर्व भाविकांनी यात्रेचा दर्शनाचा लाभ घ्यावा असं आवाहन मी देवस्थान, पंच कमिटी, ट्रस्ट आणि ग्रामस्थांच्या वतीने करतो.